सेवकांचाही समावेश होता। मुळात ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो। ही निवडणूक आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात लढलो। शिंदे शिवसेनेची तिथे प्रचंड दहशत आहे। त्या ठिकाणी कोणालाही ते उभं राहू द्यायला तयार नव्हते। अशा परिस्थितीत आमचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आम्ही अमरनाथला उभं केलं। एकमेकांच्या विरोधात आम्ही लढलो। मात्र निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराचा आमच्या पक्षाचा पराभव झाला। तसाच शिंदे शिवसेनेचाही पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला। निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका ही पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती। मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही। त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे। आणि ही बाब जशी निदर्शनास आली तशी निदर्शनास आल्यानंतर तिथले तालुका अध्यक्ष जे होते ज्यांच्याकडे या निवडणुकीचं नेतृत्व काँग्रेसने सुपूर्द केलं होतं आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ते प्रामुख्याने पुढे होते। त्यांना शिंदे शिवसेनेशी त्यांचं पटत नाही म्हणून तुम्ही भाजपत जाणार का, हाही एक सज्जडदम आम्ही त्यांना आणि चौकाच्या माध्यमातून दिला। आणि पातळीवर पटत नसेल मात्र शिवसेनेचा आणि भाजप तर निवडून आल्यावर पक्षासाठी भूमिका ठेवणं आवश्यक होतं असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। अंबरनाथमध्ये 12 नगरसेवक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सपकाळ यांनी हे